आताचं राम मंदिर सुद्धा त्यांनीच केलंय. ते राम सुतार नावाचे आर्टिस्ट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम करतायत आणि लवकरच आम्ही त्या पुतळ्याचं उद्घाटन करणार आहोत. घाई कर, तुला मंजुरी आजच दिली, पुतळा मात्र शिवा संघटनेने भेट द्यावा लागेल. किती धर्मसंकट आहे. 35 लाखाचा पुतळा द्यायचा. आम्ही 35 पैसे कोणाचे घेतले नाही, पण तरीही एका क्षणाचा विलंब न लावता होकार दिला. मंजुरी मिळाली, होकार दिला आणि महाराष्ट्रात पहिली शासकीय जयंती केली. म्हणून कर्नाटकवाल्यांनी माझा सत्कार ठेवला होता. मी त्या सत्काराला नकार दिला होता. दिल्लीतूनच मी त्यांना फोन केला. आज ईश्वरप्पा खंड्रे मंत्री आहेत, त्यांचे वडील भीमण्णा खंड्रे हे अध्यक्ष होते कर्नाटकामध्ये समाजाचे, आणि भालकीकर आप्पा, या दोघांना फोन केला. मी तुमचा सत्कार घ्यायला कर्नाटकात येणार आहे. आणि मग 2002 मध्ये माझा सत्कार बिदर शहरामध्ये अक्क महादेवी कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या मैदानावर माझा सत्कार झाला. 4-5 हजार लोक होते. आणि त्या सत्काराला उत्तर देताना मी सांगितलं, मी सत्कार घेत नाही, पण सत्कार घेण्यासाठी मी माझ्या स्वार्थापोटी आलो. आणि माझा स्वार्थ काय आहे मी त्यांना सांगितला की नुकतंच शिवा संघटनेने दिल्लीच्या संसद भवनामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवायला मंजुरी घेतलेली आहे, पण पुतळा भेट द्यायचा, त्याला 35 लाख रुपये लागणार आहेत. ते 35 लाख आमच्याकडे नाहीत. आणि शिवा संघटनेची जनशक्ती आणि कर्नाटकातल्या लिंगायताची धनशक्ती ही जर एकत्र झाली तर संसद भवनामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा टाकेल. मित्र, त्या व्यासपीठावर गुलबर्ग्याचे शरण बसवेश्वरप्पा म्हणून त्या ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यांनी माझ्या हातातला माईक घेतला. लोक टाळ्या वाजू लागले, भावनिक झाले लोक. आणि त्यांनी माईक घेतला. वर्गणी करायची गरज नाही, 35 लाख काय 50 लाख लागू दे, आमच्या ट्रस्टच्या वतीनं आम्ही पुतळा भेट देऊ. एकट्या ट्रस्टनं, गुलबर्ग्याचं ट्रस्ट ज्यांचे अध्यक्ष शरण बसवेश्वरप्पा ते आता शिवायक्य झालेत, त्यांनी घोषणा केली 50 लाख रुपयाचा पुतळा आम्ही भेट देऊ. आणि चमत्कार बघा, 22 नोव्हेंबर 2002 ला मंजुरी. तोच पुतळा आर्टिस्ट राम सुतारलाच दिला करायला. छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि महात्मा बसवेश्वरांचा पुतळा, दोन्ही पुतळे संसदेतले राम सुतार यांनी केले. तारखा बघा, तपासा, किती महिने लागले. आमचे साखरे आप्पा म्हणाले तिथं पुतळा पाहिजे. वाईट अवस्था आहे, डोके आमचे पागल झालेत काही लोकांचे. संसदेतला पुतळा 22 नोव्हेंबर 2002 ला मंजुरी आणि 28 एप्रिल 2003, गुगलवर जा तुम्हाला तारखा मिळतील. 28 एप्रिल 2003 ला देशाच्या संसद भवनाच्या गेट नंबर 9 वर क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा आणि संसदेच्या गेट नंबर 4 वर छत्रपती शिवरायांचा पुतळा, दोनही पुतळे 28 एप्रिल 2003 ला तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मित्रांनो, त्या उद्घाटनाला मंत्री, खासदार आणि अधिकारी याच्याशिवाय राष्ट्रपतीचं निमंत्रण दोघांना होतं. एक पुतळ्याची मागणी मंजूर करणाऱ्या शिवा संघटनेचा अध्यक्ष मनोहर धोंडे आणि पुतळा भेट देणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष शरण बसवेश्वरप्पा. मी माझ्यासोबत 4-5 जण नेले, पण शरण बसवेश्वरप्पा 15-20 आणली होती. आणि मग आम्ही कसरत करून हेही लोक मध्ये घेतले. उद्घाटन झालं. तुम्हाला सांगितलं पाहिजे, उद्घाटनाच्या वेळेला भारताच्या संसदेच्या वतीनं महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचे पुस्तक संसद भवनाने प्रकाशित केले. मनोहर धोंडेने केले नाही. संसद भवन पक्क्याला लागल्याशिवाय करील का? ते नाही करणार. आणि म्हणून संसद भवनाने पुतळा उद्घाटनाच्या दिवशी दोन्ही महामानवाच्या चरित्राचे पुस्तक प्रकाशित केले. ते पुस्तक माझ्याकडे आहेत. आणि त्या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, जी माहिती संसदेला दिली ती मनोहर धोंडेने दिली. आणि ती माहिती संसदेकडून छापल्या गेली. आणि ते संसदेच्या ग्रंथालयातलं पुस्तक नरेंद्रभाई मोदीनं वाचलं. का वाचलं? त्याचं कारण आहे, ज्या संसदेतल्या 28 एप्रिल 2003च्या पुतळा उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आणि शरण बसवेश्वरप्पांच्या सोबत इतर लोक आम्ही नेले होते, त्यामध्ये शरण बसवेश्वरप्पांच्या सोबत
डॉक्टर नीरज पाटील नावाचा एक MBBS डॉक्टर होता, जो लंडन मध्ये प्रॅक्टिस करायचा, मूळ गुलबर्ग्याचा. तो शरण बसवेश्वरप्पांच्या सोबत होता आणि ते पुस्तक त्यांनी नेलं, भाषणं ऐकले आणि तो तरुण डॉक्टर प्रभावित झाला. अरे, ज्या इंग्लंडमध्ये मी राहतो, आम्ही जग मान्य करतोय, जगातली संसद ही इंग्रजांनी निर्माण केली, हे तर वेगळंच आहे. हे तर महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केली, हे लिहिलंय भारताच्या संसदेमध्ये. आणि मग त्यांनी संकल्प केला डोक्यामध्ये, ज्या लंडनमध्ये राहतो तिथं सुद्धा एक ना एक दिवस मी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करेन. मला आजही तो क्षण डोळ्यासमोर आहे. 28 जानेवारी 2013ला आम्ही सिवा संघटनेचा वर्धापन दिवस कोलंबोला करायला जात होतो, मद्रासच्या विमानतळावर होतो, तेव्हा टाइम्स ऑफ इंडियाला बातमी आली. ती बातमी मी वाचली, लंडनचे मेयर डॉक्टर नीरज पाटील झाले. बोंडे साहेब, नियतीला मान्य असेल म्हणून झालं असेल. म्हणजे 2003 ते 2013 13 वर्षानंतर लंडनचे महापौर हे डॉक्टर नीरज पाटील झाले. मग तिथं काय लिंगायत होते का निवडून द्यायला? होते का सांगा? नाही. आणि लंडनचे महापौर पण चार्ज घेतल्याच्या नंतर डॉक्टर नीरज पाटलांनी पहिल्या जनरल बॉडीमध्ये पहिला ठराव जर काय मांडला असेल तर लंडनच्या पार्लमेंटच्या समोर मुख्य रस्त्यावर थेम्स नदीच्या काठावर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करणार. पुतळा त्यांनी उभा केला, टाळ्या तरी तुमच्या पाहिजे ना. करणाऱ्याला कळतंय कसं करावं लागते ते. आणि अशा प्रकारे डॉक्टर नीरज पाटील काही फार लांबचे नाहीत, गुलबर्ग्याचे आहेत. त्यांची सासरवाडी नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरची डॉक्टर एकलारीची आहे. ते महाराष्ट्राचे जावई आहेत. ते लंडनचे मेयर झाले. आणि मित्र, त्यांनी जेव्हा हा ठराव मांडला तेव्हा लंडन मध्ये पुतळा बसवणाऱ्या जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये सगळ्या ख्रिश्चन काउन्सिलरनी विरोध केला. सगळ्या ख्रिश्चन काउन्सिलरनी त्या ठरावाला पाठिंबा कोणी दिला? लंडन मधले जे बुद्धिस्ट आणि मुस्लिम नगरसेवक होते त्यांनी पाठिंबा दिला. हा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. लंडन मध्ये पुतळा बसवायला ठराव जेव्हा मंजूर झाला तेव्हा ख्रिश्चन काउन्सिलरनी विरोध केला आणि बौद्ध आणि मुस्लिम काउन्सिलरनी पाठिंबा दिला. इक्वल वोटिंग झाली आणि कास्टिंग वोट महापौर नीरज पाटलांनी दिलं आणि ठराव मंजूर झाला. मित्र, 2013ची घटना सांगितली मी.